नमस्कार, जय श्रीराम. मी मागच्या काही भागापासून स्त्री आणि जात या विषयावर बोलत आलो आहे. त्याचं महत्वाचं कारण आहे की आम्ही हिंदू म्हणूनच विचार करत आलो आहोत आणि हिंदू म्हणूनच विचार करत राहणार आहोत. मुळात गंमत अशी आहे की द्विज या शब्दाचा वेगळाच अर्थ आपल्याकडे घेतला गेला. द्विज म्हणजे काय? तर ज्याचा दुसरा जन्म होतो तो. आता दुसरा जन्म कसा शक्य आहे? एक जन्म लौकिक अर्थाने झाल्यावर दुसरा जन्म जो असतो ना तो ज्ञानाने होत असतो. जो ज्ञानसंपन्न होतो तो वेगळा जन्म घेतो आणि त्याचं काम सुरू होतं. म्हणून ज्ञानसंपन्न असलेल्या माणसाला द्विज या अर्थाने संबोधलं पाहिजे. एकदा ज्ञानप्राप्ती झाली की त्याचा दुसरा जन्म होतो आणि तो त्या मार्गाने जाऊ लागतो. अशा द्विज झालेल्या व्यक्तींना सन्मान मिळतो, त्यांचं रक्षण केलं जावं अशा स्वरूपाची अपेक्षा असते. आणि ब्राह्मणांसाठी द्विज हा शब्द वापरला जाऊ लागला. म्हणून ज्या ब्राह्मणांना, ज्या लोकांना ज्ञानप्राप्ती झाली आहे ते द्विज असतात आणि त्यांनाच ब्राह्मण समजले जावं. म्हणजे ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण असं नव्हे, तर तो द्विज झाला, जो द्विज झाला, ज्याचा दुसरा जन्म झाला, ज्ञानप्राप्ती झाली, तो ब्राह्मण. आणि मुळात अशा या कुळ जाती वर्णांचा उल्लेखच आमच्याकडे फार गांभीर्याने केला जात नाही. तुम्हाला मला हे जरा टप्प्याटप्प्याने मागं जात मी सांगतो. टप्प्याटप्प्याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज एक गोष्ट सांगतात. त्यांचा अभंग फार सुरेख आहे. ते म्हणतात, तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. जो परमेश्वराची आराधना करतो, जो ज्ञान मिळवतो तो धन्य. तुकाराम महाराजांच्यासाठी जाती महत्वाची ठरत नसते. ते कधीच जातीला महत्व देत नाहीत. हे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पण त्यांचाच एक अभंग आहे, तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, हे काम नव्हे येऱ्या गबाळ्याचे. आता येरा गबाळा आणि जातीचं असणं याचा अर्थ पुन्हा वेगळा आहे. पुन्हा तुम्ही म्हणाल मग तुकाराम महाराज जातीचं पाहिजे कसं म्हणाले होते? हो, तेही सांगतो. तुकाराम महाराजांच्या लेखी ज्याला ज्ञानप्राप्ती होते, ज्याची क्षमता असते, त्यानेच काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे ज्ञान असणं ही जात आहे, ज्ञान प्राप्त करणे ही जात आहे आणि ती ज्ञान द्विज होऊनच मिळत असते. म्हणून जगद्गुरूंनी द्विज या शब्दाचा अर्थ अगदी सोप्या भाषेत सांगितला. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. आणि नाम घेण्यासाठी तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, हे काम नव्हे येऱ्या गबाळ्याचे. निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. काय? निवडी वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगाळली. पाण्यातला आणि दूध वेगळं करण्याची क्षमता राजहंसाच्या मध्येच असते. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे या अभंगात आहे. म्हणून ज्याला दूध आणि पाणी वेगळं करण्याची सवय आहे ना, तो त्या जातीचा असतो, तो द्विज असतो, त्याचं महत्व आहे. बाकी कोणत्या कुळात जन्माला आला हे महत्वाचं नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या आधी संतश्रेष्ठ माऊलींनी 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय, मनोनी कुळजाती वर्ण हे आघवेची का कारण. या सगळ्या कुळजाती वर्ण हे काही उपयोगाचे नाही. भक्त प्रल्हाद दैत्य कुळातला होता, पण तरीही त्याला मोठं करण्याचं काम माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिलाय. राजाज्ञेची अक्षरे यथी, एका चर्मासाठी जोडती सकळा ही वस्तू. एका चामड्याचं ते महत्व काय? पण चामड्यावर जर राजाज्ञेची अक्षरं पडली तर त्या चामड्याचं महत्व राजाचं पत्र असं होऊन जातं. त्या पत्राच्या द्वारे तुम्हाला हवं ते प्राप्त करता येऊ शकतं. कागदाचं महत्व काय असतं? एक कपटा, छोटा तुकडा. पण त्या तुकड्यावर जर गव्हर्नरनी सही करून मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूं हे शब्द टाकले की त्या कागदाच्या तुकड्याचं महत्व वाढतं. ती नोट होऊन जाते, ती चलनी नोट होऊन जाते. कागद म्हणून तिचं महत्व नसतं, त्यावर पडलेल्या अक्षराने तिचं महत्व असतं. तसं कोणत्या कुळात जन्माला आला म्हणून त्याचं महत्व नसतं. त्या कुळात जन्माला आल्यावर त्यानं काय प्राप्त केलंय यावर त्याचं महत्व आहे. अगदी भगवान कृष्णाच्या काळात सुद्धा, आता अजून आपण मागे जातोय, तुकाराम महाराज झाले, माऊली झाले, माऊलींच्या नंतर आता भगवान श्रीकृष्णाच्या काळात सुद्धा असंच आहे ना. अगदी विठ्ठलाच्या काळातही असंच आहे ना. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी.
काय झालं? झालं, विठ्ठल त्याला प्रसन्न झालाच आहे. अगदी नामयाची दासी जना विठ्ठलाला आपल्या घरी जात्यावर दळायला बोलवते. द्विज होणं. नामदेवाच्या कीर्तनात प्रत्यक्ष जगन्यंत्यानं सहभागी होणं, आपल्या मंदिरं बदलून द्विज होणं. अरे अरे विठ्या, अरे विठ्या, मुढ मायेच्या कार्ट्या म्हणणाऱ्या औडाबाईच्या पायातला काटा काढायला विठ्ठला नाही येणं, द्विज होणं. अहो, तुकारामाच्या सगळ्याच व्यथा काढाव्या लागतील. जन दूर दूर हो म्हणती, तुझं भेटू कवण्या रीती, अशी हाक घालणाऱ्या चोखोबाच्या दर्शनासाठी पांडुरंग बाहेर येतात, द्विज होणं. आमच्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये कधीच हे बघितलं गेलं नाही. भगवान कृष्णाच्या काळामध्ये जरा नीट तपासून बघा. गरीब सुदामा, गरीब कुळातला ब्राह्मण होता, गरीब कुळातला सुदामा, अगदी कफल्लक, त्याच्या गळ्यात पडून भगवान कृष्णांनी आपला मित्र मानलंच ना. राधा, सगळ्या गोपिका, पेंद्या, उद्धव, अक्रूर, या सगळ्यांशी कृष्णाचा संबंध होताच ना, छान खूप. या सगळ्यांशी खूप छान संबंध कृष्णानं ठेवलेला आहे. इथे कुठे जातीचा, गरिबीचा, श्रीमंतीचा आलाय प्रश्न? कधीच नाही, आणि येणारही नाही. सगळ्या गोपालकाशी कृष्णासोबतची मैत्री आहे. भगवान रामचंद्राचा काळ बघूया. भगवान रामचंद्राच्या वनवासाची सुरुवातच निषाद राजापासून होते. पुढे केवटाच्या नावेतून प्रवास होतो, शबरीचा उद्धार होतो. म्हणजे केवट, शबरी, बिभीषण, हनुमान, सुग्रीव या भिन्न भिन्न प्रकारातल्या लोकांशी परमेश्वर एकरूप होऊन पुढे जात असतो. कुठे आहे जातीचा प्रश्न इथे? आमच्या संपूर्ण ग्रंथांमध्ये देखील अशा जाती आणि जातीला थारा नाही आहे. तिथे विचार आहे तो सनातन हिंदू धर्माचा, प्रत्येक हिंदूला आपलं करण्याचा, प्रत्येकाला आपलं समजण्याचा. आणि हाच विचार घेऊन माझा धर्म पुढे जातो आहे. ज्याचा आधार असलेली धर्मग्रंथ सुद्धा हाच विचार देत आहेत. मी तुम्हाला मूळ विषयाकडे जाण्याआधी या छोट्या छोट्या घटनांच्या माध्यमातून सांगणार आहे की आमच्या धर्मामध्ये जातीपातीला, जातीभेदाला अजिबात थारा नव्हता आणि आमचा धर्म तो देतही नव्हता. हे ईश्वरापासून संतांच्या पर्यंत सगळ्यांनी सांगितलेलं आहे. पुढे नक्की बघणार आहोत आमच्या धर्मात जातपात कशी महत्वाची नव्हती ते. नमस्कार.